गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित इयत्ता 9वी ऑनलाईन अध्यापन तासिकेमध्ये मी नरेंद्र भगत, सहाय्यक शिक्षक, न्यू सायन मनपा शाळा, आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत या ठिकाणी करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून व्याकरण विभागातील खूप महत्वाच्या घटका संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करत असताना तो घटक या ऑनलाईन अध्ययन अध्यापन तासिकेच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर ढोबळमानाने तुम्हाला कल्पना देतो की तो घटक असेल समास या व त्याचे प्रकार, याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत. तर मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो. ती स्क्रीन तुमच्या मोबाईल फोनवर नक्कीच दिसत असेल. तर बघा, या स्क्रीन मध्ये आपल्याला एका डिश मध्ये काहीतरी पदार्थ आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पदार्थाचं आपण अतिशय बारीक निरीक्षण केलं तर बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला काही शेंगदाणे पाहायला मिळतात, काही पोहे पाहायला मिळतात, कांदा देखील पाहायला मिळतो, हिरव्या मिरच्या पाहायला मिळतात, हळद, मीठ इत्यादी पदार्थ, इत्यादी घटक आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कांदा, पोहे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ इत्यादी घटक घालून आपण एक पदार्थ बनवत असतो. आणि त्या पदार्थाला आपण काय म्हणत असतो? कांदे पोहे असे म्हणत असतो. अर्थातच आपण काय म्हणतो? कांदा घालून केलेले पोहे म्हणजेच कांदा म्हणजेच कांदे पोहे असं आपण म्हणत असतो. तर बघा, या ठिकाणी आपण पहिलं चित्र पाहिलं. दुसऱ्या चित्रामध्ये देखील आपण या ठिकाणी बघा, अजून एक चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ज्याच्यामध्ये आपल्याला एका डिश मध्ये काही पोळ्या आपल्याला पाहायला मिळतात. हा, तर ज्याच्यामध्ये बघा, आपण त्या एखाद पोळी जर आपल्याला बनवायची असेल तर गव्हाचे पीठ, मूग डाळ, डाळ, त्याचप्रमाणे गूळ आणि या सगळ्यांच्या मिश्रणाला पुरण असे म्हटलं जातं. आणि त्याच्यासोबत तूप इत्यादी पदार्थ लावून आपण काय करत असतो? पोळी तयार करत असतो. अर्थातच पुरण घालून तयार केलेली पोळी असते त्याला आपण काय म्हणत असतो? पुरणपोळी असे म्हणत असतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, बोलताना किंवा लिहिताना आपण शब्दांची काटकसर करून त्याचा एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो, त्याच समास असे आपण म्हणत असतो. देखो बच्चों, कभी कभी क्या होता है, हम बोलते समय, लिखते समय पे हम क्या करते हैं, जो शब्द आए हैं उन शब्दों में हम क्या करते हैं? कुछ कटौती करते हैं। और कटौती करने के बाद एक शब्द हम क्या करते हैं? एक जोड़ शब्द हम क्या करते हैं? बनाते हैं। और ऐसे जोड़ शब्द बनाने की जो विधी रहते, जी पद्धत असते, त्या पद्धतीलाच आपण काय म्हणत असतो? समास असे म्हणत असतो. तर आज आपला जो टॉपिक आहे, हा टॉपिक असणार आहे समास. हा या घटकाबद्दल आज आपण माहिती अभ्यासणार आहोत. आणि अशी ही जी जोड शब्द तयार करण्याची पद्धत आहे, अशा भाषेतूनच किंवा बोलण्याच्या किंवा लिखाणाच्या भाषेतूनच समासाची निर्मिती झालेली आहे. आणि समासालाच आपण कंपाऊंड वर्ड असे देखील इंग्रजीमध्ये म्हणत असतो. तर बघा, या ठिकाणी आपण पुढची स्क्रीन या ठिकाणी पाहूया, समास व त्याचे प्रकार. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया, समास व त्याचे प्रकार. आता बघा, पुन्हा एकदा आपण मगाशी घेतलेलं जो उदाहरण होतं तोच उदाहरण आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा, या ठिकाणी सुरुवातीलाच आपण काय लिहिलेले? कांदे पोहे लिहिलेले पहिल्या उदाहरणामध्ये. तर दुसऱ्या याच्यामध्ये आपण लिहिलेले पुरणपोळी. आता बघा, या ठिकाणी कांदे, पोहे, शेंगदाणे, इतर पदार्थ अशा प्रकारचे च्या पदार्थांनी तयार झालेला जो एक पदार्थ आहे त्याला आपण कांदे पोहे म्हणतो. व पुरण अधिक गव्हाचे पीठ अधिक तूप अधिक इतर पदार्थ, या सगळ्यांच्या मिश्रणातून आपण जी जो पदार्थ तयार केलेला आहे त्याला आपण काय म्हणत असतो? पुरणपोळी असे म्हणत असतो. म्हणजेच आता बघा, समास व त्याचे प्रकार अभ्यासत असताना सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे? सामासिक शब्द म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपण क्लिअर केली पाहिजे. किंवा सामासिक शब्द आपण कशाला म्हटलं जातं, हे आपण या ठिकाणी क्लिअर केलं पाहिजे. तर बघा, दोन शब्द एकमेकांशेजारी आले की त्यांच्यातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप करून जो एक जोड शब्द तयार होतो, त्यास आपण सामासिक शब्द असे म्हणत असतो. बघा, दोन किंवा अधिक शब्द, ज्या मतलब दो या दो से अधिक शब्द
जब इकट्ठा आ जाते हैं और उनको एकत्रित करते समय उनमें आए हुए कुछ शब्द, कुछ प्रत्यय, उनका हम क्या करते हैं, लोप करते हैं, उनको वहां से हटाकर एक नया शब्द, वो कैसा जोड़ शब्द हम लोग तैयार करते हैं। अशा ऐसे जोड़ शब्द तैयार करने की जो विधि है, उस विधी को हम क्या कहते हैं, सामासिक शब्द कहते. म्हणजेच बघा, ढोबळ मानाने जर आपण विचार करायचा म्हटलं, तर शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो, त्या शब्दालाच आपण काय म्हणत असतो, समास किंवा सामासिक शब्द असे आपण म्हणत असतो. बघा, सामासिक शब्द आपल्या लक्षात आला, जसं आपण 2 उदाहरणामध्ये पाहिलं, की कांदे घालून तयार केलेले पोहे, म्हणजे 2 पेक्षा अधिक शब्द आपण या ठिकाणी पाहिले आणि त्या 2 शब्दातील आपण काही शब्द काय केले, वेगळे केले आणि त्या शब्दांच्या पासून एकच शब्द आपण तयार केला, कोणता, कांदे पोहे. म्हणजे कांदे पोहे हा काय झाला, सामासिक शब्द तयार झाला. त्याचप्रमाणे पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे काय, पुरणपोळी. म्हणजेच आपण या ठिकाणी पुरण घालून तयार केलेली पोळी, म्हणजेच इथे 5 शब्द आले होते, म्हणजे 2 पेक्षा अधिक शब्द आले होते. या 5 शब्दातील काही शब्दांचा आपण काय केलं, या ठिकाणी लोप केला आणि त्याच्यापासून एक आपण जोड शब्द तयार केला, तो कोणता, पुरणपोळी हा शब्द आपण तयार केला. म्हणजेच अशा प्रकारचे शब्द तयार करण्याच्या पद्धतीला, शब्दांच्या एकत्रीकरणाने नवीन शब्द तयार करण्याच्या पद्धतीलाच आपण काय म्हणत असतो, सामासिक शब्द असे म्हणत असतो. तर बघा, आता सामासिक शब्द आपल्या नक्कीच लक्षात आला असेल. पुढचं आपण समास. आता आपण समास म्हणजे काय, हे देखील आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. सामासिक शब्द तयार करण्याची जी विधी असते, त्या किंवा जी रीति असते, त्याला आपण समास असे म्हणतो. मतलब जो सामासिक शब्द हम बनाते हैं, ऐसे सामासिक शब्द बनाने की जो विधि है, उस विधि को हम क्या कहते हैं, समास असं आपण म्हणत असतो. उदाहरणार्थ मी अजून एक तुम्हाला उदाहरण देईन. चंद्रासारखे मुख आहे जिचे ती. आता बघा, चंद्रासारखे मुख आहे जिचे ती. इसमें देखो, याच्यामध्ये 2 पेक्षा अधिक शब्द आहेत. मात्र याच्यातील काही शब्दांचा, काही पदांचा आपण लोप करून एक नवीन शब्द बनला. त्याला आपण काय म्हणतो, चंद्रमुखी असे म्हणतो. तर बघा, या या ठिकाणी आपण त्याला काय म्हणत असतो, चंद्रमुखी असं आपण म्हणत असतो. तर बघा, या ठिकाणी तर समास म्हणजे तुमच्या लक्षात आलं, सामासिक शब्द तयार करण्याच्या रीतीला आपण समास असे म्हणतो. आता याच्यामध्ये समासामध्ये तिसरा घटक अजून एक महत्वाचा आहे. तो घटक म्हणजे विग्रह. परीक्षेमध्ये बघा, आपल्याला ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने आपण तयारी करणं गरजेचं आहे. जसं आपल्याला दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह करा किंवा दिलेल्या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा किंवा सामासिक शब्दाचा विग्रह दिलेला असतो, त्याच्यापासून आपल्याला सामासिक शब्द देखील बनवायला सांगितलं जातं. तर विग्रह म्हणजे काय बघा, सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करताना आपण त्यांची फोड करतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. देखो, हिंदी में मैं आपको बताना चाहूंगा. देखो, सामासिक शब्द किन शब्दों से तैयार हुआ है, ये बताने के लिए हमें क्या करना पड़ता है, उस शब्द का विच्छेद करना पड़ता है. त्याचा आपल्याला विग्रह करावा लागतो आणि हे और ये विग्रह करने की जो रीति है, त्या रीति, उसी रीति को हम क्या कहते हैं, सामासिक शब्द का विग्रह असे असे म्हणत असतो. जसं आपण बघा, आता कांदे पोहे हा शब्द दिलेला आहे, सामासिक शब्द. याचा विग्रह काय, कांदे घालून तयार केलेले पोहे म्हणजे कांदे पोहे. किंवा चंद्रमुखी, चंद्रासारखे मुख आहे जिचे ती, अर्थात चंद्रमुखी. तर अशा प्रकारे आपण सामासिक शब्दांचा काय करत असतो, विग्रह करत असतो. ओके. तर बघा, पुढची स्लाइड आपण या ठिकाणी पाहूया. आता सामा दिलेली जी दिलेले जो सामासिक शब्द असतो, त्या सामासिक शब्दामध्ये काही पद असतात, काही शब्द असतात. ओके. तर ही पद म्हणजे काय, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. समासातील कमीत कमी 2 शब्द येतात, या शब्दांनाच पदे असे म्हणतात. म्हणजे समासामध्ये कमीत कमी 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक जे शब्द येतात, त्या शब्दांनाच आपण काय म्हणत असतो, पद किंवा पदे असे म्हणत असतो. आता बघा, उदाहरणार्थ या ठिकाणी बहीण भाऊ हा एक सामासिक शब्द या ठिकाणी दिलेला आहे.
या सामासिक शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन पदे पाहायला मिळतात, एक बहीण आणि दुसरं भाऊ. बरोबर आहे. अर्थाच्या दृष्टीने समासातील कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावर त्या समासाचा प्रकार हा ठरत असतो. म्हणजे बघा, अर्थात दिलेला जो शब्द है त्या शब्दातील जी दोन पद है, मतलब दिया हुआ जो शब्द है उन शब्दों में जो दो पद है, दो पद अर्थ क्या है, दो शब्द, पद यानी के शब्द, उन शब्दों में से कौन सा शब्द महत्वपूर्ण है और उस शब्द के महत्वपूर्ण होने पर उस शब्द का क्या होता है, हमें समास के बारे में हमें क्या करता है पता चलता है, और उसी के आधार पर वह शब्द किस प्रकार का है, वो शब्द किस समास के प्रकार का है, ये हमें क्या होता है वहां पर पता चलता है. तर समास म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण समासाच्या प्रकारांच्या बद्दल या ठिकाणी माहिती अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, समासाचे एकूण जब अपन विचार केला, समास के अगर हम कुल मिला के देखा जाए कक्षा 9th की ओर, तो कुल मिला के चार समास के प्रकार हमें चार समासाचे प्रकार या ठिकाणी आहेत बघा. एक पहिला समासाचा प्रकार आहे अव्ययी भाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास. तर असे एकूण किती प्रकार आहेत समासाचे? चार प्रकार आहेत. पहिला अव्ययी भाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास. तर बघा, आपण आत्ताच काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, की अर्थाच्या दृष्टीने समासातील जे पद महत्वाचे असते किंवा ज्या पदाला प्राधान्य असते त्यावरून त्या समासाचा प्रकार हा ठरत असतो. मतलब अर्थ की दृष्टि से उस सामासिक शब्द में आए हुए जिस पद को अर्थ की दृष्टि से महत्व है, उस पद के अनुसार उस समास का क्या होता है, प्रकार निश्चित होता है. तर बघा या ठिकाणी आपण अव्ययीभाव समास, ज्या अव्ययीभाव समासाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये पहिलं पद हे काय असतं, महत्वाचं असतं. अव्ययीभाव समासामध्ये कोणतं पद महत्वाचं असतं, तर पहिलं पद महत्वाचं असतं. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. तर नंबर 3 द्वंद्व समासामध्ये पहिलं आणि दुसरं अर्थात दोन्हीही पद ही महत्वाचे असतात. आणि चौथा प्रकार जो आहे समासाचा, या चौथ्या प्रकारामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, बहुव्रीही समासामध्ये अन्य पद म्हणजे पहिलं पद देखील महत्वाचं नसतं आणि दुसरं पद देखील महत्वाचं नसतं. या दोन्ही पदांच्या व्यतिरिक्त जो तिसरा अर्थ निघतो, जे अन्य अर्थ निघतो, ते अन्य अर्थ, तो अन्य पद, ते अन्य शब्द हा हा महत्वाचा असतो. तर आपण या समास म्हणजे काय हे पाहिलं. समासाचे चार प्रकार आपण अभ्यासले. आता या चार प्रकारांच्या मधील इयत्ता 9वी मध्ये आपण समासाच्या दोनच प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. तो बच्चों, इस कक्षा 9वी में हम लोगों को समास के दो ही प्रकार पढ़ने के लिए है और इन दो ही प्रकारों के ऊपर परीक्षा में आप लोगों को प्रश्न पत्रिका में, कृति पत्रिका में आपको कुछ कृतियां हल करने के लिए दी जाती है. हाँ, तो वो दो प्रकार कौन से हैं? पहला प्रकार है अव्ययी भाव समास और दूसरा प्रकार है द्वंद्व समास. तर पहिला प्रकार कोणता या ठिकाणी? अव्ययी भाव समास. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम अव्ययी भाव समास कशाला म्हटलं जातं, अव्ययी भाव समासावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, या संदर्भात आपण या ठिकाणी काय करणार आहोत, माहिती अभ्यासणार आहोत किंवा अव्ययी भाव या समासाची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. तर बघा, अव्ययी भाव समास, अव्ययी भाव समास याच्यातच या समासाचा काय होतं, अर्थ लपलेला आहे. आपण शब्दाच्या जाती अभ्यासलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये हम लोगों ने शब्द के भेद पढ़े हुए, बराबर है. उन शब्दों के भेदों में भी हमने अव्ययी ये टॉपिक पढ़ा है, बराबर है. अव्यय के हमने प्रकार पढ़े, जैसे कि हिंदी में अगर बात करेंगे तो क्रिया विशेषण अव्यय, संबंध सूचक अव्यय, समुच्चय बोधक अव्यय और विस्मय आदि बोधक अव्यय. आणि तेच आपण अव्ययाचा जर विचार केला तर मराठीमध्ये आपण क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या अव्ययांचा काय होत असतो, समावेश होत असतो. म्हणजे या समासामध्ये अव्यय
असणं हे गरजेचं आहे बघा. तर वक्तव्य बघा घटना अव्ययभाव समासाची सब जरा आवाज आ रही म्यूट करिए सबको. त्याच्यामध्ये बघा अव्ययभाव समासाचा आपण विचार केला तर ज्या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असते ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा त्यास अव्ययी भाव समास असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपण समासाचे प्रकार अभ्यासत असताना, आपण अव्ययी भाव समास ओळखत असताना आपण त्याच्याबद्दल माहिती अभ्यासली होती की अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद हे कसं असतं, महत्वाचं असतं. पहिले पद हे महत्वाचं असतं. फक्त महत्वाचेच नाही तर त्याच्यातील ते पहिले पद हे काय असते, अव्ययी असते. पहिले पद हे महत्वाचे व ते कसे असते, अव्ययी असते व संपूर्ण शब्द हा क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करत असतो. बघा आता या ठिकाणी आपण काही उदाहरण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उदाहरण आपण पाहिलेले. आजन्म सामासिक शब्द काय आहे, आजन्म. या आजन्म या सामासिक शब्दामध्ये आपल्याला दोन पद पाहायला मिळतात, पहिला आ आणि दुसरा जन्म. तर तो बच्चों अव्ययभाव शब्द, अव्ययभाव समास हमें क्या बताता है कि इस समास में जो पहला शब्द रहता है वो पहला शब्द क्या रहता है, अव्यय रहता है. क्या रहता है, वो अव्यय रहता है और वह महत्वपूर्ण रहता है. वो क्या रहता है, महत्वपूर्ण रहता है. तो आजन्म इस शब्द में हमने दो पद पाए. हमने कितने पद पाए हैं, दो पद पाए हैं. पहला पद हमने आ और दूसरा पद हमने कौन सा पाया, जन्म, ये पद पाया. तो देखो आ ये क्या है, आ देखो आ तथा प्रति ये जो उपसर्ग है, आ क्या है, उपसर्ग है. लेकिन इन उपसर्गों का हम संस्कृत में अव्यय के समान इनका उपयोग करते हैं और इसलिए हम मराठी में हम इन्हें अव्यय के रूप में हम इनका उपयोग करते. तर बघा या ठिकाणी आजन्म याच्यामध्ये आ आणि जन्म अशा प्रकारची दोन पद आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यातील पहिला अव्यय हा पद या ठिकाणी महत्वाचा आहे आणि संपूर्ण आजन्म शब्द हा क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. म्हणून आजन्म हा शब्द काय आहे, अव्ययी भाव समासाचा शब्द आहे, ज्याचा आपण विच्छेद किंवा ज्याचा आपण विग्रह कसा करू शकतो, जन्मापासून. त्याचप्रमाणे दुसरं आपण उदाहरण या ठिकाणी पाहूया, प्रतिदिन. प्रतिदिन हा सामासिक शब्द आहे ज्याचा विच्छेद काय होतो, प्रत्येक दिवशी. ज्याचा विच्छेद काय होतो, प्रत्येक दिवशी. ज्याच्यामध्ये प्रति आणि दिन हे दोन शब्द आपल्याला, ही दोन पद आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यातील प्रति हा काय आहे, अव्यय आहे. ओके, आणि तो महत्वाचा शब्द आहे. तो कसा आहे, तो महत्वाचा शब्द आहे. अर्थात पहिली पद या ठिकाणी काय आहे, महत्वाचे आहे. दुसरा शब्द बघा यथाशक्ती. याच्यामध्ये देखील आपल्याला दोन शब्द, दोन पद पाहायला मिळाली, यथा आणि शक्ती. तिसरं बघा, तिसरा शब्द आहे या ठिकाणी प्रतिक्षण. याच्यामध्ये देखील दोन पद आहेत, प्रति आणि क्षण. प्रतिक्षण याचा विच्छेद काय होईल, प्रत्येक क्षणाला. आणि पाचवं जे आहे, जे कोणतं आहे, गैर हजर. याच्यामध्ये देखील आपल्याला दोन पद पाहायला मिळाले, गैर आणि हजर. तर म्हणजेच याचा विच्छेद काय होतो, गैरहजर. अर्थात या सामासिक शब्दाचा विच्छेद होतो हजर नसलेला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अव्ययभाव या समासाचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली की या समासामध्ये पहिले पद हे महत्वाचे असते व ते पद अव्ययी असतो व संपूर्ण शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. बरोबर आहे. तर या पाचही शब्दामध्ये आ, प्रति, यथा, प्रतिक्षण आणि गैर हे काय झालेले आहेत, संस्कृत मधील काही उपसर्ग आलेले आहेत. अर्थातच हे अव्यय शब्द सुरुवातीला आलेले आहेत, पहिल्या पदामध्ये आलेले आहेत. पहिली पद ही अव्यय आहेत आणि अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद हे महत्वाचं असतं आणि दुसरं पद हे गौण असतं. अर्थाच्या दृष्टीने विचार केला तर अशा शब्दांना, अशा सामासिक शब्दांना आपण काय म्हणत असतो, अव्ययभाव समास असं म्हणत असतो. तर अव्ययभाव समास हा आपल्या नक्कीच लक्षात आला असेल. तर आपण विद्यार्थी मित्रांनो समासाच्या आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळणार आहोत. कारण इयत्ता 9वीचा जर आपण विचार केला
तर फक्त दोनच समासाचे प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आणि अभ्यासाला देखील हे दोनच शब्द, हे दोनच प्रकार या ठिकाणी असणार आहेत. तर बघा दुसरा समास, द्वंद्व समास. नंबर 2 कोणता समास आहे? द्वंद्व समास. तर बघा द्वंद्व समास म्हणजे काय? ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान असतात त्यांना आपण द्वंद्व समास असे म्हणतो. आता बघा समास म्हटलं की ज्याच्यामध्ये पद असणं खूप गरजेचं आहे. हा, समास, समास यानी कि उसमें क्या होना है, दो से अधिक शब्द या दो से अधिक पदों का उसमें समावेश रहता है. तर बघा द्वंद्व समासामध्ये साधारणतः दोन्ही पद ही काय असतात, अर्थाच्या दृष्टीने समान असतात. तर या समासात आणि, व, अथवा, किंवा, इतर, वगैरे या शब्दाने या समासिक शब्दांचा विग्रह केला जातो. द्वंद्व समासामध्ये आणि, व, इतर, किंवा, वगैरे या शब्दांचा आपण या द्वंद्व सामासिक शब्दाचा विग्रह करण्यासाठी आपण काय करत असतो, वापर करत असतो, त्यांचा आपण उपयोग करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. आणि हे 3 प्रकार आपल्याला अभ्यासामध्ये या ठिकाणी इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये विचारले जातात. तर ते 3 प्रकार कोणते आहेत बघा. पहिला प्रकार आपल्या स्क्रीनवर दिसत असेल, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास दुसरा, आणि तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. तर द्वंद्वाचे किती प्रकार? प्रकार आहेत इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. असे द्वंद्वाचे एकूण, द्वंद्व समासाचे असे एकूण 3 प्रकार आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रमाने या 3 प्रकारांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या 3 प्रकारांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासूया. पहिल्या प्रकारामध्ये बघा इतरेतर द्वंद्व समास. आता बघा इतरेतर द्वंद्व समासाची, आपण द्वंद्व समासाची व्याख्या पाहत असताना आपण अभ्यासलंय की या समासामध्ये दोन्ही पद ही कशी असतात, समान महत्वाची असतात. दोन्ही पद ही महत्वाची असतात. तर बघा पैकी पहिला इतरेतर द्वंद्व समास, या समासाचा विग्रह करताना आणि, व या समुच्चय दाखवणाऱ्या उभयान्वयी अवयवांचा उपयोग करावा लागतो. हेलो बच्चे, जब सर जब म्यूट करा. हान को देखा, चीकू क्या एक मिनट. और बंगाल आंटी तो बात खुशी? खेल रहा था, तो बंगाल आंटी ने बोला है चीकू भी सकती है. ओके, थँक्यू सर. तर बघा आपण पुढचा प्रकार, द्वंद्वातला पहिला प्रकार या ठिकाणी अभ्यासतोय. या समासाचा विग्रह करताना आणि, व या समुच्चय दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास इतरेतर द्वंद्व समास असे आपण म्हणतो. अर्थाच्या दृष्टीने या पदातील पहिले पद, ही दोन्ही पद ही अपेक्षित असतात, म्हणजे दोन्ही पद ही समान असतात. तर बघा या ठिकाणी आणि, व या उभयान्वयी अवयवांचा उपयोग करावा लागतो, म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह करण्यासाठी आणि, व या उभयान्वयी अवयवांचा आपण काय करत असतो, विग्रह करत असतो. ज्याचं उदाहरण बघा. पहिलं उदाहरण, सामासिक शब्द इतरेतर द्वंद्वाचा आई वडील. बघा याच्यामध्ये आपल्याला 2 पद पाहायला मिळतात. आई वडील ही 2 पद आहेत. हा, तर या दोन्ही पदांचा जर विच्छेद करायचा म्हटलं तर आई आणि वडील, आणि या उभयान्वयी अवयवाचा आपण काय करत असतो, विच्छेद करण्यासाठी उपयोग करत असतो. हा, तर आई वडील या सामासिक इतरेतर द्वंद्व सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल, आई आणि वडील. त्यानंतर दुसरा उदाहरण आपण पाहूया, राम लक्ष्मण. याच्यामध्ये देखील 2 पद आहेत, राम लक्ष्मण. याचा विच्छेद कसा केला जाईल, राम आणि लक्ष्मण. अर्थाच्या दृष्टीने या दोन्ही पदांना समान महत्व आहे. अर्थाच्या दृष्टीने काय, या दोन्ही पदांना समान महत्व आहे, आणि या दोन्ही पदांचा विच्छेद करत असताना आपण आणि या उभयान्वयी अवयवाचा काय करावा लागतो, आपल्याला उपयोग करावा लागतो. हा, आणि त्यानंतर तिसरा बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. आणि चौथा उदाहरण आहे कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. अर्थात यानी कि बच्चों
इतरेतर द्वंद्व समास में जो दी हुई जो दिया हुआ सामासिक शब्द है, उस सामासिक शब्द का विच्छेद करते समय उन दो पदों को अलग करने के लिए हम आनी व या इन शब्दों का हम क्या करते हैं, उपयोग करते हैं। जैसे कि आई वडील में हमने आई आणि वडील आणि शब्द का उपयोग करते हुए, हाँ, उभयान्वयी शब्द का उपयोग करते हुए हमने क्या किया, आई वडील इस सामासिक शब्द का विग्रह किया। राम लक्ष्मण, बिल्कुल उसमें भी हमने क्या किया, राम आणि लक्ष्मण आणि शब्द का उपयोग किया। बहन भाऊ में भी दो पद है, बहन भाऊ, उसका भी विच्छेद करते समय हमने आनी शब्द का उपयोग करते हुए बहन आणि भाऊ इस प्रकार से हमने उसका विच्छेद किया। कृष्णार्जुन में भी दो पद है, कृष्ण अर्जुन, उसका विग्रह करते समय हमने क्या किया, कृष्ण आणि अर्जुन, यानी कि आणि या उभयान्वयी अव्ययाचा आपण उपयोग करत या समासाचा आपण विच्छेद या ठिकाणी केला। अशा प्रकारे बघा, इतरेतर द्वंद्व समास ओळखत असताना किंवा इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह करत असताना आपण काय करत असतो, आणि व या उभयान्वयी अवयवांचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय ते। ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण आपण आणि व या समुच्चय दाखवणाऱ्या उभयान्वयी अवयवाचा आपण काय करत असतो, वापर करत असतो। अशा समासाला आपण काय म्हणत असतो, इतरेतर द्वंद्व समास। तर द्वंद्व समासातील आपण दुसरा प्रकार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर दुसरा प्रकार कोणता आहे, वैकल्पिक द्वंद्व समास। वैकल्प मतलब क्या, विकल्प, विकल्प मतलब क्या, और, बरोबर आहे। तर बघा, या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास कशाला म्हटलं जातं, त्याची आपण एक डेफिनेशन या ठिकाणी अभ्यासूया। ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अवयवांचा उपयोग करावा लागतो, त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतो। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, कि जिस सामासिक शब्द का विग्रह करते समय हम किंवा अथवा वा या विकल्प दर्शवणाऱ्या शब्दांचा अर्थात उभयान्वयी अवयवांचा, हे काय सगळे उभयान्वयी अवयव आहेत, या उभयान्वयी अवयवांचा आपण उपयोग करतो, हा, त्याला आपण काय म्हणत असतो, वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतो। बघा, त्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत स्क्रीनवर। खरे खोटे, खरे किंवा खोटे, हा सामासिक शब्द कुठला आहे, खरे खोटे, त्याचा विग्रह काय होईल, खरे किंवा खोटे। त्याच्यानंतर दुसरा उदाहरण बघा, बरे वाईट, बरे किंवा वाईट। त्यानंतर तिसरा शब्द पहा, सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, धर्माधर्म, हा, ज्याच्यामध्ये धर्म किंवा अधर्म। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वैकल्पिक द्वंद्व हा सामासिक शब्द अभ्यासत असताना आपण ही 4 उदाहरणं घेतलेले आहेत। या 4 उदाहरणातील आपण सामासिक शब्द पहिला खरे किंवा खोटे, याच्यामध्ये 2 शब्द आहेत, खरे खोटे, बरोबर आहे। याच्यामध्ये किती शब्द आहेत, 2 शब्द आहेत, खरे खोटे। आता बघा, ही दोन्ही शब्द, खरे या शब्दाचा अपोजिट वर्ड काय असतो, खोटे, बरोबर आहे। त्यानंतर बरे वाईट, याच्यामध्ये देखील 2 पद आहेत, अर्थात 2 शब्द आहेत, हा, ज्याचा विच्छेद होतो बरे किंवा वाईट। याच्यामध्ये बघा, आपल्याला बरे या शब्दाचा अपोजिट शब्द काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, वाईट। त्याच्यानंतर सत्य असत्य, याच्यामध्ये देखील 2 पद आहेत, सत्य असत्य। तर सत्य या शब्दाचा अपोजिट वर्ड, विरुद्धार्थी शब्द काय होतो, असत्य। त्याच्यानंतर तिसरा प्रकार या ठिकाणी आहे धर्माधर्म, धर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय, तो अधर्म। म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समासाचा जर आपण विचार केला तर दिलेली जी 2 पदं असतात, वैकल्पिक द्वंद्व सामासिक शब्दातील दिलेली जी 2 पदं आहेत, ही दोन्ही पदं एक दुसऱ्याचे अपोजिट वर्ड असतात। ही दोन्ही पदं काय असतात, एक दुसऱ्याचे अपोजिट, एक दुसऱ्याचे विरुद्धार्थी ते शब्द असतात। आणि ह्या विरुद्धार्थी शब्दांच्यातील विकल्प दाखवण्यासाठी आपण किंवा आणि या शब्दांचा आपण या किंवा अथवा या शब्दांचा आपण काय करत असतो, उभयान्वयी अवयवांचा आपण या ठिकाणी वापर करत असतो।
तर विद्यार्थी मित्रांनो, वैकल्पिक द्वंद्व आपल्या लक्षात आले असेल. तर द्वंद्व समासातील तिसरा प्रकार आणि शेवटचा प्रकार या ठिकाणी आपण आता अभ्यासणार आहोत, ज्या प्रकाराचं नाव आहे समाहार द्वंद्व समास. काय, कोणता प्रकार आहे? समाहार द्वंद्व समास. बघा त्याची व्याख्या: ज्या समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केला जातो, त्याच समाहार द्वंद्व समास असे आपण म्हणत त्याच आपण समाहार द्वंद्व समास असे म्हणत असतो. म्हणजे जो सामासिक शब्द दिलेला असतो, बरोबर आहे, किंवा जो सामासिक शब्द दिलेला असतो त्या सामासिक शब्दाच्या पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश ज्यामध्ये केला जातो, त्याला आपण काय म्हणत असतो? समाहार द्वंद्व समास असे म्हणत असतो. बघा या ठिकाणी चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला, शेतीवाडी, पाऊस पाणी अशा प्रकारचे विविध शब्द या ठिकाणी समाहार द्वंद्वाचे आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा पहिल्या शब्दाचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहोत, चहा पाणी. आता बघा चहा पाणी, ज्याच्यामध्ये आपल्याला चहा पाणी वगैरे फक्त सामासिक पदामध्ये आपल्याला चहा आणि पाणी हे दोन जरी शब्द, ही दोन पद जरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असली, तरी देखील या दोन पदांच्या व्यतिरिक्त त्याच जातीतील विविध पदार्थांचा, विविध शब्दांचा या ठिकाणी आपल्याला समावेश झालेला पाहायला मिळतो. म्हणजे चहा बनवायचा असेल किंवा चहा पाणी हा पदार्थ शब्द असेल, तरी देखील आपल्याला चहा पाणी, साखर, चहा पावडर इत्यादी शब्द किंवा इत्यादी पदार्थांचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. म्हणजे चहा पाणी या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? चहा, पाणी वगैरे. वगैरे याचा अर्थ असा होतो की यांच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर पदार्थ देखील त्याच्यामध्ये पाहायला मिळतात किंवा इतर पदार्थांचा देखील त्याच्यामध्ये समावेश केला जातो. आता मीठ भाकर, याच्यामध्ये दोन पद आहेत, मीठ भाकर. तर या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? मीठ, भाकर वगैरे. त्याचप्रमाणे भाजीपाला, याच्यामध्ये देखील भाजी, पाला वगैरे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त भाजीपाला. आता याच्यामध्ये देखील विविध पदार्थांचा आपल्याला समावेश पाहायला मिळेल. जसं भाजीपाला हा शब्द आहे, ज्याच्यामध्ये फळभाज्या येतील, फुलभाज्या येतील, पालेभाज्या येतील, या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. म्हणून वगैरे हा शब्द आपण या समाहार द्वंद्व समासाच्या शेवटी आपण लावत असतो. शेतीवाडी, जसं शेती, वाडी वगैरे. पाऊस पाणी, पाऊस, पाणी वगैरे. तर समाहार द्वंद्व, विद्यार्थी मित्रों, तो बच्चों हमें सब बात समाहार द्वंद्व में ये ध्यान में रखनी है कि समाहार द्वंद्व समास में हमें, जब हम उसका विच्छेद करते हैं, तब हमें उस शब्द के आगे वगैरह लगाने से नहीं भूलना है. जैसे कि दो वर्ड है उसमें, चहा पानी, उन दो वर्ड को अलग करते समय चहा, वगैरह, चहा, पानी वगैरह, अलग करते समय, दो पदों को अलग करते समय उन दो पदों के बीच में हमें क्या कॉमा लगाना है. जैसे चहा पानी, याच्यामध्ये आपण चहा, पानी, और उसके बाद हमने क्या कर दिया? वगैरह, ये शब्द उसमें हमने जोड़ दिया. तो इस प्रकार देखो, समाहार द्वंद्व समासाचा विच्छेद करत असताना आपण काय करत असतो? दिलेल्या सामासिक शब्दातील दोन पद ओळखून त्या दोन कॉमाला आपण काय करत असतो? वगैरे हा शब्द या ठिकाणी आपण लावत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या समास या टॉपिक मध्ये आपण समास म्हणजे काय, समासाचे प्रकार, ज्याच्यामध्ये इयत्ता 9वीचा आपण विचार केला, तर इतरेतर द्वंद्व आणि अव्ययभाव समास आणि द्वंद्व समासाचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये आपण द्वंद्वाचे 3 प्रकार अभ्यासले: इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. अशा प्रकारे आज आपण समास हा टॉपिक या ठिकाणी अभ्यासला. धन्यवाद. हॅलो सर, पाटील सर. हा सर, एक मिनिट.